हाय फ्रेंड्स, खूप खूप स्वागत आहे तुमचं आपल्या आर्यन ब्लॉग्समध्ये. आणि थंबनेलवरून तुम्हाला समजलं असेल की आपला हा कुठला ब्लॉग आहे. ॲक्च्युली हा ब्लॉग मी खूप दिवसाआधी शूट केलेला आहे, पण काही टेक्निकल इश्यूमुळे मी तो ब्लॉग अपलोड करू शकलेले नव्हते. तोच हा ब्लॉग आहे जिथे की खूप छान गोष्टी पाहायला मिळणार आहे तुम्हाला. आणि नक्कीच हा ब्लॉग तुम्ही एन्जॉय करणार आहात. हा ब्लॉग कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि करा एन्जॉय. बाय बाय. तर फ्रेंड्स, आपण आता आलेलो आहोत वीर माता जिजाबाई भोसले उद्यानमध्ये, जे की भायखळा येथे आहे मुंबईमध्ये. आणि खूप छान उद्यान आहे, बऱ्याच गोष्टी आपल्याला बघायला मिळणार आहेत. तर फ्रेंड्स, आपल्याला इथे बऱ्याच गोष्टी पाहायला मिळणार आहेत आज. हे उद्यान खूप फेमस आहे मुंबईमधलं. तर फ्रेंड्स, मुंबईच्या मध्यवर्ती भागात 60 एकरापेक्षा जास्त जागेमध्ये वसलेले वीर माता जिजाबाई उद्यान हे मुंबईमधील सर्वात जुने उद्यान आहे. आणि हे उद्यान 1861मध्ये बांधण्यात आलेले आहे. आपण आता जिथे एंट्री करतोय ॲक्च्युली तिथे आहे हत्ती. सुरुवातीलाच आपल्याला दिसलेले आहेत हत्ती, त्यांचं आपण आता दर्शन घेऊयात. आणि तर फ्रेंड्स, आता आम्ही पोहोचतोय बघा कुठे. अस्वल यांनी खूप सिस्टमॅटिक झू बनवले हे, जिथे की आपण बघा. ओ माय गॉड, इकडे शांत बसलाय. हा बघ ना, इकडे यायला पाहिजे खरा. फ्रेंड्स, आता आम्ही एंट्री करतोय टायगर बघण्यासाठी. आणि भरपूर पब्लिक आलेला आहे ह्या झू मध्ये पण. तर फ्रेंड्स, हे बघा लांबून टायगर दिसतोय. ऍक्च्युली नाही, इथे ह्या काचेवरती खूप पावसाचं पाणी साठल्यामुळे ना क्लिअरिटी दिसत नाही. पण हे बघा, दिसला का? बापरे, राधा केवढा आहे तो. सिरियसली. तर फ्रेंड्स, हे बघा आता मस्त टायगर स्विमिंग करतोय. स्विमिंग, चला आपण बघूयात. आणि तिकडे गेला तो दुसरा टायगर. त्रास नाही द्यायचा बिलकुल राधा. अरे ओ माय गॉड, कसलं भारी बघितलं तरी. सिरियसली ओ, काचेवर मारू नका. ए राधा, हाय हाय बेटा, हाय बच्चा, हाउ आर यू बेबी. हा बोल बोल. हाय 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 हाय. फ्रेंड्स, अनएक्सपेक्टेड आम्हाला खूप छान गोष्टी बघायला मिळत आहेत टायगरच्या. ते पण तो असली भारी स्विमिंग करतोय, वरून पडतोय पाऊस. आणि त्यांच्यासाठी एक स्विमिंग टँक बनवलंय इथे, तर ते खूप छान स्विमिंग करतोय. खूप मस्त आहे हा. ह्याचं नाव काय आहे? वाव. आणि तो आमच्याच कॅमेरामध्ये बघतोय ऍक्च्युअली. हाय हाय. वाव. हाय हाय बच्चा. हाय 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 हाय. वाव.
दादा तू किती एन्जॉय करते बघ ना. हाय. कसला पोहतोय तो, मला तर बनीचीच आठवण होतीये. आम्हाला इथं अनएक्सपेक्टेड खूप गोष्टी बघायला मिळाल्या ऍक्च्युली. आणि तो जो वाघ आहे त्याचं एक प्रॉपर नाव आहे. ते 3 जण आहेत फॅमिली, तर त्यातला हा बच्चा आहे त्यांचा. तर तो खूप एन्जॉय करत होता. आम्ही खूप व्हिडिओ शूट केलेले आहेत तिथे त्याचे, आणि त्याला खूप छान वाटत होतं. आणि मेन म्हणजे राधाने हाय केलं की तो हाय करायचा. आणि तेही शूट झालेलं आहे आपल्या ब्लॉगमध्ये. चला आता आपण पुढचं बघूयात, पुढे काय आपल्याला कुठला ॲनिमल बघायला मिळतो ते बघूयात आता. वा, इकडे गार्डन आहे फ्रेंड्स. आणि त्या गार्डनमध्ये खूप सुंदर सुंदर गुलाबाची छान छान झाडं आहेत आणि त्याला गुलाब आलेले आहेत छान. बार्किंग डिअर. हे बघ इकडे आहेत दादा. तर फ्रेंड्स इथे सगळे डिअर बसलेले आहेत. हरिण घेतला असतं की त्याला शूट मध्ये लगेच. फ्रेंड्स आता खूप बेकार गरम व्हायला लागले. जसं की मुंबईमध्ये गरम होतच, तसंच अक्षरशः घाम यायला लागलेला आहे पूर्ण. म्हणजे पावसाळी वातावरण हा आहे ॲक्च्युली, पण गार असं काही लागत नाही. आम्ही ॲक्च्युली जॅकेट वगैरे सगळं कॅरी करून आलो होतो आणि आहे आमच्याकडे बॅगेमध्ये, पण तरीसुद्धा खूप बेकार गरम होते. म्हणजे त्याचा अर्थ भरपूर पाऊस पडण्याची शक्यता आहे. आत्ता नाही, पण संध्याकाळी असं वाटतंय तरी, कारण खूप गरम होतंय, बेकार गरम होतंय आत्ता. हो, आणि अजून आम्ही भरपूर चालणार आहोत आणि ह्याचा मला खूप चांगला उपयोग होतोय. सो येस, ह्याच्यामुळे अजून जास्त प्रॉपर माझा आवाज येत असेल. म्हणजे ह्या गार्डनमध्ये असं काय आवाज नाही आहे खरं, पण तरीसुद्धा जो काही बॅकग्राऊंडला व्हॉइस येतात आपल्याला, तो व्हॉइस पूर्णपणे आता बंद झालेला आहे. एवढा छान आवाज येतो आहे माईकमुळे. आणि आता आपण पुढे जाऊयात, कारण पुढे पण पाहायचं की खूप छान गोष्टी आहेत किंवा खूप छान प्राणी ॲनिमल बघायला मिळणार आपल्याला. तर चलो. हो, तर फ्रेंड्स आता आम्ही पोहोचलेलो आहोत पेंग्विन बघायला. वा, इथले भारी आहेत. तर फ्रेंड्स आता आपण बघणार आहोत बर्ड्स. चला आता आपण बघूयात वेगवेगळे प्रकारचे खूप छान छान बर्ड्स. ॲक्च्युली हे जे झू आहे ते खूप छान आहे. फॅसिलिटीज खूप चांगल्या आहेत. खूप छान स्वच्छ आणि सुंदर असं झू आहे. नक्की विजिट करा ह्या प्लेसवरती. आणि पाऊस नसताना या ॲक्च्युली, तर मला असं वाटतं पावसाळ्यात हे बंद असावं, पण छान आहे, खूप मस्त. टायगर तर खूप छान बघायला मिळाला आम्हाला. येस, तर फ्रेंड्स हे बघा आपल्याला सुरुवात झाली आहे बर्ड्स दिसायला. कसला भारी आहे तो. हा बर्ड आहे तो तिथे बसला आहे. ते किती छान केलंय बर्ड साठी. फ्रेंड्स हे बघा आपण मगर बघतोय आता. मस्त पोहत आहेत पाण्यामध्ये. मस्त एरिया बनवला त्यांच्यासाठी.
सुंदर स्टॅच्यू आहे फ्रेंड्स इथे. जिजामाता आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा खूपच अतिशय सुंदर स्टॅच्यू बनवण्यात आलेला आहे इथं. खूप छान वाटते त्यामुळे. या उद्यानामध्ये जवळपास 300 पेक्षा जास्त प्राणी व पक्ष्यांचे निवासस्थान आहे. आठवड्यातील बुधवारी उद्यान बंद ठेवले जाते. इतर वेळेस सकाळी 9 ते संध्याकाळी 5:30 ही उद्यानाची वेळ आहे. या उद्यानामध्ये सर्वात खास गोष्ट म्हणजे इथे पशुपक्ष्यांची खूप छान व्यवस्था ठेवण्यात आलेली आहे. उद्यानाची स्वच्छता चोख ठेवली गेली आहे. शिवाय प्राण्यांची निवासस्थाने स्वच्छ व सुंदर ठेवण्यात आलेली आहेत. प्राणी व पक्ष्यांची देखरेख व काळजी खूप चांगल्या प्रकारे घेतली जात आहे. या उद्यानाला पूर्वी राणी व्हिक्टोरियाचे नाव देण्यात आलेले होते, म्हणजेच राणीची बाग. नंतर या उद्यानाला जिजामाता उद्यान असे नाव देण्यात आलेले आहे. ॲक्च्युली खूप छान आहे. आम्ही पक्ष्यांमध्ये आता वरती झाडावरती पण खूप छान छान पक्षी आहेत. खाली पण बघायला मिळतात आपल्याला, जे की मी आता शूट केलेलंच आहे ऑलरेडी. खूप छान वाटतंय. एकदम जवळ आहेत हे सगळे असे, आणि त्यांची घरटी वगैरे पण अशी बघायला मिळतात वरती झाडावरती. हा माझ्या मागेच आहे एकतर हे बघा हे करण्याचं. पण बाकी इथं आल्यामुळे खूप छान वाटलं. पण आम्हाला खूपच भारी आहे इथलं हे सगळं. हा झूच खूप छान आहे, त्यामुळे खूप छान वाटलं. शूट करायला मला खूप छान वाटलं. ॲनिमल्स आणि बर्ड्स सगळ्यांचंच. ओ येस, हे बघा फ्रेंड्स केवढा मोठा आहे तो. बाप रे. फ्रेंड्स इथूनच ब्लॉग सुरू केला होता मी, आणि आता इथंच थांबतोय आपण. खूप छान झू आहे, नक्की विजिट करा ह्या प्लेसवरती. आणि आता आम्ही पुढचा प्लॅन करतो आहे. प्लॅन रेडी आहे, निघालो आहे तिकडे. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.